अन्नपूर्णा, अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया चकलीची भाजणी. चकलीची भाजणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो ना राशनचे तांदूळ, 200 ग्रॅम ना हरभरा डाळ, 100 ग्रॅम मूग डाळ, 100 ग्रॅम उडीद डाळ, 50 ग्रॅम साबूस तांदूळ, 50 ग्रॅम पोहे, 10 ग्रॅम धने, 5 ग्रॅम जिरे, 2 ग्रॅम ओवा आहे. तांदूळ ना स्लो गॅसवर भाजून घ्यायचे. हे राशनचे तांदूळ आहे. मी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ ना स्लो गॅसवर भाजून घ्यायचा. चांगला भाजून घ्यायचा, मग चकली पण खायला खमंग होते. तांदूळ ना स्वच्छ धुवून घेतलाय आणि 3-4 तास ना फॅन खाली सुकवून घेतलाय. तांदूळ ना भाजून झालाय. तांदूळ भाजाय 5 ते पण थोडासा कलर चेंज पण झालाय तांदळाचा. तांदूळ ना काढून घेऊ. मी ना एक अशी चाळण घेतली, त्याच्यात काढून घ्यायचं. हरभरा डाळ भाजून घ्यायची. ही पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि 4-5 तास ना फॅन खाली सुकवून घेतली. डाळ पण स्लो गॅसवर भाजून घ्यायची. डाळ पण मस्तपैकी भाजून झाली. ही पण आता काढून घेऊ. मूग डाळ आहे, उडीद डाळ, या दोन्ही पण एकत्र भाजून घ्यायच्या स्लो गॅसवर. मूग डाळ आणि उडीद डाळमुळे ना चकली खायला ना खुसखुशीत होते. हे दोन्ही पण एक सम प्रमाणात घेत. मूग डाळ आणि उडीद डाळ भाजून झाली. कलर पण चेंज झालाय. जास्त काही कलर चेंज नाही होऊन द्यायचा. साबुदाणा भाजून घ्यायचाय. साबुदाणा पण स्लो गॅसवर भाजून घ्यायचा. साबुदाणे ना 2 मिनिटं भाजले. त्याच्यातच पोहे टाकून घेऊ. पोहे पण भाजून घेऊ. साबुदाणा आणि पोह्यामुळे ना चकली फुगते. साबुदाणा आणि पोहे ना भाजून झाले. हे पण आता काढून घेऊ. धने भाजून घ्यायचे. जिरी पण भाजून घ्यायची. ओवा पण भाजून घ्यायचा. स्लो गॅसवर भाजून घ्यायचं. धने, जिरी आणि ओवा ना खमंग असा भाजून झालाय. भाजणी ना थंड करून घ्यायची आणि बारीक दळून घ्यायची. चकलीचे पीठ ना दळून झाले. याच्यातलं अर्ध पीठ आपण चकली करण्यासाठी घेणार आहे. Like, comment, and subscribe.